अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रसिद्ध दुग्ध व्यावसायिक आणि डेअरीचे चेअरमन श्री अशोक वाल्हेकर 2006 पासून त्यांनी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली आणि सातत्य, नियोजन व मेहनतीच्या जोरावर आपल्या व्यवसायाची भक्कम उभारणी केली. पशुखाद्यामध्ये ते हिंदुस्तान फीड्सचे रत्नराज हे दर्जेदार खाद्य वापरतात. या खाद्यामुळे त्यांच्या जनावरांच्या आरोग्यात सुधारणा झाली, दूध उत्पादनात सातत्य राहिले आणि व्यवसाय अधिक सक्षम झाला. आज ते दररोज तब्बल 200 लिटर दूध उत्पादन करत आहेत, ज्यातून त्यांच्या व्यवस्थापनाची आणि योग्य पोषणाची ताकद दिसून येते. चला तर मग त्यांच्या या यशस्वी प्रवासाबद्दल आणि हिंदुस्तान फीड्सच्या रत्नराजमुळे झालेल्या बदलांबद्दल त्यांच्याकडूनच सविस्तर ऐकूया. नमस्कार चेअरमन. नमस्कार. मला सांगा की दूध व्यवसायाची सुरुवात तुमची नेमकी केव्हा झाली आणि कशी झाली? 2006 सालापासून. 2006 सालापासून तुम्ही दूध व्यवसाय करता. मग त्यावेळी नेमक्या किती गायी सुरुवातीला तुमच्या? घरच्या 2च कालोडी बनवल्या होत्या, तिथून कालोडींपासूनच गाया करीत गेलो. आता बर, गाई विकत घेतलेली नाही. गाई कोणती विकत घेतलेली नाही, नाही. त्याच्या सिमेंट्सवर तुम्ही स्वतः इथं गोट्यात काम करताय आणि त्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू आहे. हो. मग सध्या आपल्या गोट्यामध्ये किती गायी आहेत? सध्या आता 9 गाई मोठ्याल्या, 5 कालोडी भरलेल्या, त्यात 2 जणायला म्हणजे व्यायला आहे आणि बारकाल्या 3 बारीक. आता यांच्या माध्यमातून आपल्याला दररोज 2 वेळचं किती उत्पादन होतं, दूध उत्पादन? आता आज रोजी 200 लिटर दूध चालू. 200 लिटर दूध सुरू आहे. आता तुमच्या गोठ्यातला दिनक्रम कसा चालू होतो? म्हणजे पहाटे किती वाजता सुरू होतो आणि नेमकं स्वरूप कसं असतं त्याचं? पाठे मी 3 वाजता उठतो. गाय मुक्त संचार गोठा आहे. गाय बांधल्यानंतर ते शेण बिनवून खाद्य बिद्य 3 वाजल्यापासून सुरुवात करतो आणि सकाळ संध्याकाळ 4:15 डेली 4:15 त्यांचं दूध काढण्याचं काम सुरुवात करतो. आता या गोठ्याचं व्यवस्थापन करत असताना त्यांच्या लसीकरण, आरोग्य यांची काळजी नेमकी कशी घेतली जाते? लसीकरण करण्यासाठी आता आमचा घरचा डॉक्टर तयार झालेला आहे. लसीकरण वेळेत होतं. तर सध्या आपल्या जनावरांच्या व्यवस्थापनासाठी आधुनिकीकरण नेमकं काय केलं? म्हणजे पूर्वी बंदिस्त गोठा होता, आता मुक्त संचार गोठा झाला. मग त्याशिवाय अजून कोणकोणत्या सोयी सुविधा तुम्ही? मिल्किंग मशीन स्वरूप. आता गायांना पाणी पाजण्याची सोय, म्हणजे गाय मुक्त संचार असल्यामुळे त्यांना पाणी पाजावं लागत नाही, ते त्यांच्या मनानेच असं पाणी पितात. त्यामुळे कमी परिश्रमामध्ये हा जास्त गायी सांभाळण्याचा. आता या व्यवसायामध्ये घरातली माणसं राबल्याशिवाय होत नाही हा व्यवसाय, त्याशिवाय यश मिळत नाही. मग त्यावेळी तुम्ही कसे सगळेजण राबता? माझे मोठे बंधू आहे, घरचे माणसे, श्रेय. पशुपालनाच्या व्यवसायामध्ये जनावरांच्या आहाराचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्वाचं असतं. तर त्यांना नेमका कोणता खुराक देता? म्हणजे कॅटेगरीनुसार देता किंवा कसं नेमकं व्यवस्थापन असतं? आम्ही गायींना, दुधाळ गायींसाठी हिंदुस्तान फीड्स कंपनीचे रत्नराज चारतो. गाभण गायींसाठी इप्पर आणि वात्सल्य चारतो आणि कालोडींसाठी गोवर स्टार्टर चारतो. बर, आता त्या माध्यमातून कसे रिझल्ट मिळतात? म्हणजे दुधाळ गायी, ज्या दुभत्या गायी आहेत, त्यांना हे खाद्य दिल्यानंतर नेमकं काय रिझल्ट तुम्हाला मिळाले? रिझल्ट म्हणजे हे रत्नराजने गायांची पचनक्रिया व्यवस्थित होते, शेण व्यवस्थित होतं, म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांची पचनक्रिया झाल्यामुळे त्यांना मास्टायटिस हे आजार होती नाही आणि त्यांना आजार कमी येतात. पचनक्रिया चांगली होती रत्नराजमुळे. आणि दुधाचं प्रमाण वाढतं? दुधाचं प्रमाण पण चांगलं वाटतं आणि त्याची फॅट एसएनएफ चांगली लागते. आणि सातत्य राहतंय दुधामध्ये, टिकून राहतंय दुधाचं प्रमाण आणि सातत्य राहतंय. आणि जे वासरांसाठी, कालवडींसाठी जे तुम्ही देताय, तर त्या माध्यमातून त्यांची काय नेमकी डेव्हलपमेंट? त्यांची वाढ झपाट्याने होते. आता या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या प्रगतीचा आढावा काय सांगाल तुम्ही? आता तुम्ही दूध संस्थेचे चेअरमन पण आहात आणि कुटुंबही चालवताय आणि व्यवसायही सांभाळताय. मग या माध्यमातून तुम्ही केलेल्या प्रगतीचा आढावा सांगा. प्रगती घराचं सर्व मुलांचं शिक्षण, घराचं म्हणजे आमचं सर्व सुरळीतपणे चालतं या धंद्यावर. आता दूध व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही जो हिंदुस्तान फीड्सचा खाद्य पशु तुमच्या देत आहे जनावरांना, तर त्याबाबतचे तुमचे जे अनुभव आहेत ते इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? हिंदुस्तान फीड्सचे अनुभव वेळोवेळी पवार साहेबांच्या माध्यमातून, डॉक्टर झरेकर यांनी डेअरी येऊन सर्व उत्पादकांना मार्गदर्शन सांगून चांगल्या पद्धतीने उत्पादकांना चालना मिळते. उत्पादकांना कंपनीने श्रीरामपूरला कंपनी बघण्यासाठी पण नेलेलं होतं सर. तिथून पण बरंच मार्गदर्शन तिथं पण दिलं. जिथं उत्पादन होतं त्या ठिकाणची तुम्हाला कसं उत्पादन होतं याबाबतची माहिती दाखवण्यासाठी व्हिजिट केली होती. तर त्या माध्यमातून तुम्हाला काय लक्षात आलं?
म्हणजे जे हिंदुस्थान फीडचं खाद्य आहे ना त्यांचा कच्चा माल आहे ना त्यांचं बघण्यासाठी एकदम व्यवस्थित कच्चा माल म्हणजे आम्हाला दर्जेदार बघायला मिळाला आणि हे तुम्हाला पारदर्शकपणे दाखवण्यात आलं की समोरासमोर बघायला मिळालं जे शेतकरी किंवा जे पशुपालक आपल्या जनावरांसाठी हिंदुस्थान फीड्सचं हो. खाद्य वापरतात तर त्यांना याची निर्मिती कशी होती हो. हे पारदर्शकपणे हो, दाखवण्याचं समोर- काम समोर दाखवून कंपनीने दिलं. केलेलं आहे. हो. म्हणजे तुम्ही त्या बाबतीत समाधानी आहात आणि हो आणि म्हणून तुम्ही इतर शेतकऱ्यांनाही सल्ला देता की हो. हिंदुस्थान फीडचं खाद्य वापरलं पाहिजे हो. आपल्या जनावरांसाठी. आता तुमची भविष्यातली नियोजन काय आहे किंवा भविष्यातली महत्वाकांक्षा काय आहे की इतक्या गायी माझ्या दावणीला असल्या पाहिजेत किंवा या माध्यमातून मी आधुनिकीकरण गोट्याचं करणार आहे अजून आणि नेमकं काय तुम्हाला यातनं अजून प्रगती साध्य करायची? आम्ही आता गाई आता कालवडींपासून गाई वाढत चालल्यात. बर. आता मुलांचं शिक्षण आता गाई वाढवण्याचा प्रयत्न चालूच आहे. म्हणजे तुम्हाला अजून गायींचं वाढ करायची आहे हो. त्याशिवाय आधुनिक तंत्रज्ञान तुमच्या गोठ्यामध्ये आणायचे आणि त्या माध्यमातून प्रगती साध्य हो. करायची. सावरगाव तळसारख्या छोट्याशा गावामधील हे शेतकरी चेअरमन पण आहेत दूध संस्थेचे आणि त्या माध्यमातून त्यांनी पशुपालनाच्या व्यवसायात जो आदर्श घालून दिलेला आहे तो निश्चितच अनुकरणीय आहे. हिंदुस्थान फीडच्या पशुखाद्याच्या माध्यमातून त्यांनी केलेली प्रगती निश्चितच सर्वांसाठी उल्लेखनीय आणि अभिमानास्पद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुमची यापुढेही अशीच प्रगती होत राहू या आमच्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.